यावल शहरात मोठ्या उत्साहात श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा संपन्न झाला। या निमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमात आमदार, नगराध्यक्ष तथा विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक यांची उपस्थिती होती। हा कार्यक्रम यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी संपन्न झाला। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जे.टी. महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। यावल शहरातील श्री संत सावता माळी समाज मंडळ यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा मंगळवारी साजरा करण्यात आला। यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये आमदार अमोल हरिभाऊ जावळे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील, यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई अतुल पाटील, जनसेवक डॉक्टर कुंदन फेगळे, नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक हेमराज फेगळे, नगरसेवक पराग सराफ, नगरसेवक विजय चौधरी, नगरसेविका वर्षा चोपळे, नगरसेवक रुबाब तळवी, डॉक्टर शांतनू देशपांडे, नगरसेवक उमेश फेगळे, नगरसेवक राकेश कोलते, यावल नगरपालिकेच्या भाजपच्या गटनेता नंदाताई महाजन, नगरसेविका कल्पना वाणी, सविताताई नन्नवरे, वैशाली बारी, शुभांगीताई येवले यांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, अभिवादन केल्यानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन करीत यात इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित भाविक भक्तांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि समाज बांधवांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यावल शहरातील श्री संत सावता माळी समाज मंडळ यांनी परिश्रम घेतले। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल।
संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आपल्या यावनगरीच्या नगराध्यक्षा सौ छाया पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या गावा नगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्या सर्वांना माझं, आमचे मित्र श्री मुळे गोपिकडे, आमचे सहकारी नगरसेवक श्री पाराभाऊ खराब, सर्व संविधान सर्व शनिवारी सर्व योग्यताई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व समाज बांधव बंधू भगिनी आणि मित्रांनो, तर आपल्याला काहीतरी दरवर्षी समाजाप्रमाणे आपण सारे जण या ठिकाणी एकत्र येऊ संत सावतामाळी महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळा आपल्या ठिकाणी साजरा करतो. खरं म्हणजे पुण्यतिथी आणि संजीवनी समाधी सोहळा खूप फरक आहे. पुण्यतिथी म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा नैसर्गिक मृत्यू प्राप्त होतो तिला पुण्यतिथी म्हणतात, आणि संजीवनी समाधी सोहळा म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी समाधी घेतली. तिने अध्यात्मामध्ये काम करत असताना आपण नंतर सरांनी सांगितलं की आपल्या कर्मामध्ये परमेश्वर त्यांनी पाहिला, म्हणून त्याचा एक आपण काय कांदा भाजी अवघडी खरी भाजी, याचा अर्थ असा आहे की माझ्या सुखामध्ये मी परंपरागत पद्धतीने शेती करत असताना देवदर्शनासाठी किंवा देवत्वाच्या प्राप्तीसाठी एखाद्या मंदिरात मी जाईल आणि सगळं मी पण रकुला जाईल आणि तिथे मला ढोळ भेटेल, ही जी भावना आहे ही भावनेच्या पलीकडे तो आपल्या कामामध्ये आपला परमेश्वर दाखवण्याचं काम संतांनी या ठिकाणी केलं होतं. खरं म्हणजे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असताना मला पाणी समाजात आलं, या कार्यक्रमात जास्त प्रतिष्ठा मिळली. खरं म्हणजे सर्व संत जे आहेत या संतांनी फक्त एका समाजासाठी काम केलेलं आहे. अखिल जगाचा कल्याण, अखिल समाजाचा कल्याण हे विश्वची माझ्या घर या भूमिकेतून काम करणारे सारे संत या महाराष्ट्राने पाहिले, आणि सातत्याने या महाराष्ट्रामध्ये त्या कालखंडामध्ये जातीपातीचे भेद या ठिकाणी निर्माण झाले. हा काळा, हा गोरा, हा गरीब, हा श्रीमंत, हा छूट, हा अछूत, हा हलका, हा भारी असा भेद जेव्हा निर्माण झाला तेव्हा या महाराष्ट्राच्या या संतांनी या भेदावरती भेद निर्माण करणाऱ्या लोकांवरती या ठिकाणी तोडा लगावला, या ठिकाणी त्याच्यावर टीका केली, आणि संपूर्ण समाज हा एक आहे, आणि या संपूर्ण समाजाचं एकच दैवत आहे विठोबा महाराज पांडुरंग भगवान आपलं सारायचं दैवत या ठिकाणी. म्हणून अनेक पंथ आपण या महाराष्ट्रामध्ये पाहिले, परंतु एक पंथ असा आहे, वारकरी संप्रदाय एक असा आहे की त्या वारकरी संप्रदायाची भागवत पताका, भागवत धर्माची पताका या संतांनी या ठिकाणी आज फरक ठेवलेली आहे. खरं म्हणजे आमच्यामध्ये तुमच्यामध्ये कुठलाही फरक नाही, संपूर्ण मानवजात ही एकच आहे, आणि या मानवजातीचं कल्याण करण्यासाठी या संतांनी या ठिकाणी काम केलं. आणि म्हणून आपण आज सारे जण इतकं वर्ष होऊन देखील या लोकांचा आपण पुण्यतिथी सोहळा साजरा करतो, त्या लोकांची जयंती आपण या ठिकाणी साजरा करतो, कारण ही लोक समाजासाठी जगले. कुटुंबापुरता न जगता अखिल समाजासाठी ज्या लोकांनी या ठिकाणी आपलं जीवन दिलं त्या लोकांना शेकडो वर्ष झाल्यानंतर तुम्ही आपण सारे जण या ठिकाणी हृदयामध्ये स्थान देतो, आणि त्यांचं बंधन आपण आज या ठिकाणी करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा सत्कार देखील आपण केला, म्हणून मी सारे आयोजनाचे या ठिकाणी आभार मानतो. आणि संत सावतामाळी यांच्या संजीवनी समाधी सोहळ्याला या ठिकाणी समाधीच्या निमित्ताने त्याला विनम्र अभिवादन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी
सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.